सकाळी घाईच्या वेळी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी काहीतरी झटपट आणि टेस्टी बनवायचं आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखी मऊसूत आणि जाळीदार रवा इडली आणि त्यासोबतच खाण्यासाठी डाळीशिवाय चविष्ट असे सांबार बनवणार आहे. बिना डाळीचं सांबार कसं बनवायचं ते या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईत 2 चमचे तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि आता हे गरम करून घेऊयात. आणि यामध्ये आता अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली आहे. मोहरी चांगली अशी तडतडून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आता आपण कढीपत्ता घालूयात. तर कढीपत्ता मी चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात आणि 1 चमचा इथे मी चणा डाळ घातलेली आहे. आणि आपल्याला आता हे सर्व 1-2 मिनिटे मंद आचेवर तळून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळीचा कुरकुरीतपणा इडलीमध्ये छान लागेल. हे सर्व चांगलं असं परतून झालं की आता यामध्ये 1 कप बारीक रवा घालूयात. लक्षात ठेवा, रवा इडलीसाठी नेहमी बारीक रवा वापरला तर इडली जास्त मऊ होते. तर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. आता हे रवा लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे रवा चांगला असं सतत ढवळत भाजून घ्यायचा आहे. आपल्याला रव्याचा रंग लाल किंवा ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आणि मस्त खमंग वास यायला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे रवा भाजून झालेला आहे. तर आता हे रवा पूर्णपणे थंड करून घेऊयात. इथे मी बोलमध्ये पाऊण कप दही घेतलेली आहे. आता यामध्ये मीठ घालून हे थोडंसं बीट करून घेऊयात. बीट करून घेतल्यामुळे दही छान असं मऊ क्रीमी होतं आणि ज्यामुळे इडली छान अशी मऊसूत होते, जाळीदार होते. तर इथे हे दही बीट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थंड झालेला रवा घालूयात. लक्षात ठेवा, रवा हे पूर्णपणे थंड झालेला असायला पाहिजे, म्हणजे बीट केलेल्या दह्यामध्ये हे रवा घातलं की अजिबात लम्स होत नाहीत. जर रवा गरम असेल तर यामध्ये लम्स होऊ शकतात. आता हे रवा या दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. दही आणि रवा मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. नंतर यामध्ये लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून अजून परत एकदा यामध्ये मी पाव कप पाणी घातलेली आहे. बॅटर बनवताना सुरुवातीला पीठ साध्या इडलीच्या पिठापेक्षा थोडेसे पातळ वाटले तरी चालेल, कारण रवा पाणी शोषून घेतो. आता इथे हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपण हे बाजूला ठेवूयात. तर इथे 15 मिनिटे झालेले आहेत. छान असं रवा फुललेला आहे. तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. लक्षात ठेवा, पीठ जर खूप घट्ट राहिलं तर इडली कडक होईल. आता पिठात अर्धा चमचा इनो घालूयात. आता यावर 1 चमचा पाणी घालूयात, म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल. आणि नंतर आपण अगदी हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करायचं आहे. पीठ जास्त मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर यातले एअर बबल्स निघून जातात. जर इनो नसेल तर पाव चमचा यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता. इनो मिक्स केल्याबरोबर लगेचच हे पीठ इडलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. नंतर हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून 10 ते 12 मिनटासाठी हे इडली स्टीम करून घेऊया. साचे पूर्णपणे थंड झाले की आपल्याला हे यातून इडली काढायची आहे. हे पहा, अगदी अलगद साच्याला जराही न चिटकता आपली इडली बाहेर आलेली आहे. पहा किती मऊ, हलकी आणि मस्त जाळीदार इडली तयार झाली आहे. ही गरमागरम रवा इडली खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारासोबत सर्व करा. तर इथे मी इडलीसोबत खाण्यासाठी अगदी हॉटेलसारखा बिना डाळीचा 10 मिनिटात बनणारा इन्स्टंट सांबार बनवलेली आहे. ते कसं बनवायचं ते आता यामध्ये पाहूयात. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत आणि 7 ते 8 यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूयात. आता यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या घातलेली आहे आणि 2 हिरवी मिरची. हे चांगलं असं परतून घेऊयात. आता यामध्ये मी 1 कांदा घातलेली आहे. उभा बारीक चिरलेला कांदा 1-2 मिनिटे म्हणजेच कांदा ट्रान्सल्यूट होईपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झालं की यामध्ये आता टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो ही छान अशी मऊसूत होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे.
यावर झाकण ठेवून टमॅटो परतून घेऊयात. तर टमॅटो चांगले असे मऊसूत झाले की या स्टेजला तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकतात. म्हणजेच वांगे, भोपळा, शेवगा तुम्ही यामध्ये ते घालून भाज्या चांगल्या अशा परतून घेऊ शकता. आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात, हळद, अर्धा चमचा सांबार मसाल्याऐवजी गरम मसालाही घालू शकता. हे सर्व व्यवस्थित असं परतून झालं की आता आपण गॅसचा फ्लेम हे लोवर ठेवूयात आणि यामध्ये एक टेबलस्पून बेसन घालूयात. कांदा टोमॅटोसोबत 1 ते 2 मिनिटे खमंग आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजल्यामुळे सांबारला छान असा टेस्ट येतो आणि बेसनचा हे कच्चापणा पूर्णपणे निघून जातो. तर इथे हे बेसन चांगलं असं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी घालूयात. तर इथे मी 2 कप पाणी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांबारला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. या स्टेजला तुम्हाला जर सांबारला आंबटपणा जास्त हवा असेल तर यामध्ये चिंचेचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आता मीडियम फ्लेमवर सांबार 4 ते 5 मिनिटे छान उकळून घेऊयात. अवघ्या 5 मिनिटात आपला सांबार काय मस्त उकळला आहे आणि कलर तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल आला आहे. शेवटी यावर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा प्रकारे इथे हे डाळ न वापरताही इतका रिच आणि टेस्टी सांबार रेडी झाला आहे. प्लेटमध्ये आपली सुपर सॉफ्ट रवा इडली आणि त्यावर हा गरमागरम खमंग बिना डाळीचा इन्स्टंट सांबार तयार आहे. ही क्विक आणि इझी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.